आम्ही आता जिल्हा परिषद शाळा जालिंदर नगर या ठिकाणी आलेलो आहोत। हे आपण पाहतोय जालिंदर नगरची शाळा ही आहे या शाळेचं प्रवेशद्वार। आणि आता शाळेमध्ये आपण ह्या गेटमधून आतमध्ये प्रवेश करत आहोत। ह्या शाळेचा हा निसर्गरम्य असा परिसर या ठिकाणी पहा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। खूप सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी या झाडालाच लटकवलेले अनेक या ठिकाणी ह्या बकेट आहेत आणि त्यामध्ये छोटी छोटी रोपं या ठिकाणी लावलेली आपणाला दिसत आहेत। जालिंदर नगरच्या शाळेमध्ये आपण आता प्रवेश करत आहोत। पूर्णपणे ह्या शाळेच्या इमारतीच्या भिंती काचेच्या आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात आणि हा परिसर सुद्धा खूप सुंदर अशा पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय। या शाळेच्या मुख्य दर्शनी भागामध्ये हा सुंदर असा सजवलेला परिसर आहे आणि आपण आता आतमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहोत। या छतावरतीच काचेच्या छतावरतीच या ठिकाणी पहा किती सुंदर असे या ठिकाणी हे अक्षर काढलेले दिसत आहेत आणि या पद्धतीने या ठिकाणी हे वारे गुरुजी या सर्व मुलांना या ठिकाणी शिकवतात। अगदी खूप सुंदर अशा पद्धतीचा हा परिसर आहे आणि आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सुद्धा या ठिकाणी ह्या शाळेमध्ये आलेले आहेत आणि या विद्यार्थ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते माहिती करून घेत आहेत। आज आपण आलेलो आहोत खेड तालुक्यातील जालिंदर नगरच्या शाळेमध्ये। ही शाळा जगात टॉप 10 मध्ये आहे आणि ह्या शाळेमध्ये आल्यानंतर ह्या शाळेचेच विद्यार्थी या ठिकाणी बेल देतात आणि ही शाळा भरली जाते। या शाळेची ही विद्यार्थिनी आहे खुशी जोडगे। खुशी जोडगे ही या अलेक्साशी या ठिकाणी ही चर्चा करते। बोला। अलेक्सा आहे आपण कसे रोबोटिक्सच्या लॅब मध्ये अलेक्सा पाहिजे तसेच अलेक्सा फक्त याच्यात ती अलेक्सा इथे ठेवायची ती ऑटोमॅटिक बोलू पण शकते। अरे वा। आणखीन काय तुला कोणती भाषा येते म्हटली वेगळी? फ्रेंच भाषा येते का? फ्रेंच भाषेमध्ये या ठिकाणी जरा बोलतीस का तू? बोल, आमच्या सरांशी बोल। आमच्या विठ्ठलवाडी येथील श्री पांडुरंग विद्या मंदिराचे मुख्याध्यापक आहेत, त्यांना तुझी भाषा बोलून दाखव। फ्रेंच भाषा ना? हाँ बोला। Je m'appelle Kishima, Nicole s'appelle Jalinda Nagar, mon père s'appelle Vanadas, ma mère s'appelle Ashwini, je habite Canada, je suis Indian, merci। गुड। आणखी काय सर प्रश्न विचारायचे तुम्हाला? आम्हाला फक्त एसएससी पाहिजे। बरं, आणखी काय शाळेबद्दल आणखीन काय तू सांगशील तुझ्या शाळेबद्दल? मी ना वाद्य बोलून दाखवते। हां। एक श्री भगवान वाच इदंतु ते गुह्यतम धनराज विद्या राजगुह्यम तीन अशदलाना पुरुषाच्या मायादगनिदम सर्व पासनाच्या मस्तानी भूतानी यथाकाश नित्य सात सर्व भूतानी कौंटे आठप्रतिम सामष्टभ नवनच मानतानी कर्मानी दहा मायाध्यक्षण प्रकृती 11 अवदानंती मूढा 12 सततं कीर्तन तुम 13 महात्मा सुमम पार्थ 14 सततं कीर्तन तुम 15 ज्ञान ज्ञान जागपेन्ने 16 कृत्र यज्ञ 17 पितामहस्य होतो 18 गतिर्भर्ता परमसा परिस्थापन में वर्ष 20 त्रे विद्यमान सोम पापूत बापा 21 अनन्याश्चिंतन तोम 22 एक पेन देवता भक्त। बरं, मला तुझं नाव आणि शाळा आणि इयत्ता सांगशील? माझे नाव खुशी भानुदास जोडगे, मी इयत्ता 3री मध्ये शिकते आणि माझ्या शाळेचे नाव झेडपी प्रायमरी स्कूल जालिंदर नगर। खूपच छान। तू मध्यंतरी दिल्लीला जाऊन आली असं आम्हाला कळालं, तर कशासाठी गेलतीस तू? आम्ही राष्ट्रपतींना भेट दिली। बरं, किती विद्यार्थिनी गेलत्या ह्या शाळेच्या? 5 विद्यार्थिनी। आणखीन कोण तुझ्या मैत्रिणी होत्या? काय त्यांची नावं? आरोही, सह्याद्री, सान्वी, रुही। बरं, तुम्ही तिथं राष्ट्रपतींशी चर्चा केली का? आम्ही त्यांना ना राखी दिली। राख्या दिल्या का? बरं, ते काय म्हटले तुम्हाला मग? ते काय नाही म्हणले, आम्ही फक्त त्यांना राखीची माहिती सांगितली। ओके, खूपच छान। खूप छान माहिती दिली तू या शाळेबद्दल। आणखीन तुझ्या शाळेबद्दल तुला काय तू सांगशील विशेष? इकडेच हो।
हे ब्रेन गेम आहे. आपण कसं आपल्या बॉडीला ब्रेन करायला जिम मध्ये जातो तसं हे आपल्या ब्रेनना हे करतं. म्हणजे आपला जो डावा मेंदू असतो ते ह्या म्हणजे उजव्या मेंदूकडे हे करतं आणि जो उजवा मेंदू असतो तो डाव्याकडे हे करतो. म्हणजे दोन्ही हे असे खेळ असतात ते. खूपच सुंदर. आता तुम्ही या शाळेला ही जागा वगैरे दिलेली आहे, ह्या शाळेबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? नाही, शाळेबद्दल म्हणजे पहिली जागा दिली ती आता दिली ती पहिली जागा दिली तेव्हा 4-6 पोरं असल्यामुळं तिथं काही इंटरेस्ट येत नव्हता. पण शाळा इथं वारे गुरुजींच्या माध्यमातून शाळा आल्यावर इतकं प्रसन्न वाटायला लागलं. सरांना म्हणलं तुम्हाला काय पाहिजे तेवढी जागा. अरे वा, बरं. आता आपल्याकडं पहिले किती विद्यार्थी होते ना आता किती विद्यार्थी पहिले आहेत? काय 5-7 विद्यार्थी होते, आता 120च्या पुढे जवळजवळ 150 पर्यंत मुलं असतील. बरं, आपल्या इथं कुठून कुठून मुलं येतात सर? इथं वरुड, वापगाव, पाबळ, जातेगाव, किंदूर, खेड, काही तर पुण्याचे विद्यार्थी आहेत. अरे वा, खूपच छान. आणि आता एकूण विद्यार्थी संख्या किती आहे म्हटले? 130 ते 40 असणार आहे इथं. हो, खूप छान. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तुम्ही खूप सहकार्य करतायत आणि तुम्ही स्वतःची जागा या ठिकाणी जालिंदर नगरच्या या प्राथमिक शाळेसाठी दिली. खरंच म्हणजे तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं. तुमच्यासारखी अशी माणसं या ठिकाणी शैक्षणिक कार्यासाठी पुढं आली पाहिजेत. ठिकठिकाणच्या शाळा अशा जालिंदर नगरच्या शाळेसारख्या झाल्या पाहिजेत. हो, खूप धन्यवाद. आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत. सर, तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे ही शाळा पाहून? नमस्कार. जालिंदर नगरची ही जिल्हा परिषदेची शाळा खरं तर ही एक आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा. वारे गुरुजींच्या हातून हे दुसरं शैक्षणिक महान कार्य उभं राहिलं. प्रथमतः वारे गुरुजींना सलाम. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की आंतरराष्ट्रीय नामांकनामध्ये टॉप 10 स्कूलमध्ये जालिंदर नगरची ही जिल्हा परिषदेची शाळा ज्यांच्या अथक परिश्रमाने जिचं नाव कोरलं गेलं तर संपूर्ण देशभरातनं आणि महाराष्ट्र राज्याचं भूषण आणि अभिमान आहे अशी जालिंदर नगरची शाळा ही वावळेवाडीनंतरची दुसरी शाळा आदरणीय वारे गुरुजींनी उभी केली. त्यांच्या या कार्याला मी मनापासून अभिवादन करतो, सलाम करतो. थँक्यू. खूपच छान. ह्या शाळेचा परिसर, शाळेच्या आतमधलं या ठिकाणी हे वैभव आपण या ठिकाणी पाहत आहोत. बाल संसद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदर नगर शाळेतल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ही चित्र काही काढलेली आहेत ती आपण या ठिकाणी आता पाहूयात. खूपच सुंदर. श्री गणेशाला वंदन या ठिकाणी प्रथमतः ह्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. निसर्ग चित्र सुद्धा खूप छान अशी या ठिकाणी ह्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी रंगवलेली आहेत. आणि ही विद्यार्थिनी शाळेची ही सुद्धा या ठिकाणी त्याबद्दल थोडीशी माहिती देईल. बाळा, ही चित्र या ठिकाणी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनीच काढलेली आहेत ना? अच्छा, ही कोणी शिकवली चित्र? आम्ही गुगलवर किंवा युट्यूबवर बघून शिकलो. खूप सुंदर. पहा, त्याचबरोबर या ठिकाणी इकडे डाव्या बाजूला आपण पाहतोय हे काय आहे? ही ज्वेलरी आहे. ज्वेलरी आहे का? बरं, ही ज्वेलरी आरीवर्क आहे. हे आरीवर्क आहे का? हे आरीवर्क कोणी बनवले बाळा? आम्हीच शाळेत मुलींनी. अरे वा, खूप सुंदर. म्हणजे तुम्ही अगदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये हे आरीवर्क शिकताय का? खूपच खूपच सुंदर. आणखीन याच्यामध्ये ह्या बॉक्समध्ये काय आहे? आरीवर्कचं साहित्य आहे का? हो, खूप सुंदर, खूप छान. ह्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी हे काय आहे? आम्ही ते हे हेअर सर्विस आहे ना, हे आता लावायचं आणि मग आम्ही लटकन गेली झुंबर बनवले का? खूप सुंदर. पहा, या पद्धतीने या ठिकाणी ही मुलं शिक्षण घेत आहेत. ह्या शाळेला ह्या काचेच्या भिंती आहेत चारीही बाजूनी. खूपच सुंदर. अगदी निसर्गाच्या परिसरामध्ये या ठिकाणी ही मुलं जणू काही शिक्षण घेत आहेत अशा पद्धतीचा हा परिसर आहे. धन्यवाद.